जय शिवराय मित्रांनो, राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होतोय। काही भागातील शेतकरी या पावसामुळे सुकावलेला आहे, तर काही भागातील शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। शेती पिकांचं नुकसान होतंय, शेतीचं नुकसान होतंय। काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, अतिवृष्टी होते, याच्यामुळे शेतं वाहून जाणं असेल, नवीन पेरलेली धानं वाहून जाणं असेल, अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसानग्रस्त होत आहेत। आणि अशा प्रकारे जर नुकसानग्रस्त झाल्यास त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते। आणि मित्रांनो, याच दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पहिला अपडेट आहे ते नुकसान भरपाईच्या वाटपाच्या पद्धतीच्या संदर्भातील 1 जुलै 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची जी बैठक झालेली होती, याच्यामध्ये देखील निर्णय झालेला होता। आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती 23 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई ही जलद गतीने पारदर्शकपणे मिळावी यासाठी IDV अर्थात वनस्पती निर्देशांकाच्या माध्यमातून एक नुकसान भरपाईचं वितरण करण्यासंदर्भातील जी प्रणाली आहे ती अत्याधुनिक प्रणाली लवकरात लवकर विकसित करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। परंतु जोपर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित केली जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना सध्या ज्या प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाते, पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मागणी करून त्यांना वितरण केलं जातं, त्या पद्धतीप्रमाणेच नुकसान भरपाईचं वितरण करण्यात यावं अशा प्रकारे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय देण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, अशाच प्रकारे याच प्रचलित पद्धतीनुसार शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या संदर्भातील देखील एक महत्त्वाचे असे आदेश राज्य सहसचिव यांच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत। आणि याच्या संदर्भातील एक पत्रक देखील 22 जुलै 2024 रोजी काढण्यात आलेले आहे। मित्रांनो, या संदर्भातील आपण हे पत्रक देखील पाहू शकता। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याबाबत जुलै 2024 महिन्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकं, फळपिकांचं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे किंवा यापुढे होईल त्या जिल्ह्यातील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे विहित कार्यपद्धतीनुसार तातडीनं करण्यात यावेत। याबाबतच्या वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या नंतर 33% पेक्षा जास्त शेती पिकाचं नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निधी मागणी प्रस्ताव विहित नमुन्यात विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून शासनास सादर करण्यात यावेत। 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाच्या सुधारित केलेल्या अटी शर्तीनुसार बाधित आपत्तीग्रस्तांना प्रचलित पद्धतीनुसार विहित वेळेमध्ये मदत मंजूर करण्यात यावी। नैसर्गिक आपत्तीमुळे मनुष्यहानी, पशुहानी झाल्यास 22 एप्रिल 2024 मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाअंतर्गत उणे प्राधिकार पत्रावरती कोषागारातून रक्कम आहरित करून त्यास वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार बाधितांना तात्काळ मदत देण्यात यावी। 27 मार्च 2023च्या शासन निर्णयामधील नमूद नुकसानी अर्थात पडझड झालेली घरे, रस्ते, पूल, पायाभूत सुविधा, शेतीजमिनीचं नुकसान या बाबीसाठीच्या बाधितांना मदत करण्यासाठीचे प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावेत अशा प्रकारचे निर्देश या पत्रकाच्या माध्यमातून दिले आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची संयुक्तिक पंचनाम्याच्या माध्यमातून माहिती घेऊन त्याच्या संदर्भातील प्रस्ताव तयार करून ते तहसील कार्यालयाला, तहसीलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आयुक्त आणि आयुक्ताच्या माध्यमातून शासनाला पाठवून या पद्धतीप्रमाणेच नुकसान भरपाईचं वितरण करण्यात यावं, त्याची मागणी करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सुद्धा याला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेले किंवा ज्या ज्या भागामध्ये नुकसान होईल त्या भागामधील आता पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्देश दिले जातील। मित्रांनो, अत्याधुनिक पद्धतीच्या माध्यमातून या IDVच्या निर्देशांकानुसार नुकसान भरपाईची पद्धत विकसित करण्यात येत आहे, जेणेकरून शेतकऱ्याचं ॲक्युरेट नुकसान, ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्याचीच माहिती ही सर्व गोळा करण्यासाठी मदत होणार आहे। परंतु अद्याप त्याच्या संदर्भातील प्रणाली विकसित करण्यात आलेली नाही आणि ती प्रणाली विकसित होईपर्यंत आता या प्रचलित पद्धतीनुसार वितरण होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये ती प्रणाली विकसित झाल्यानंतर योग्य त्या शेतकऱ्याला, योग्य त्या भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची रक्कम देखील मिळू शकते। त्याच्या संदर्भातील पुढील जे अपडेट येतील किंवा या पंचनाम्याच्या संदर्भातील किंवा निधी वाटपाच्या संदर्भातील, नुकसान भरपाईच्या संदर्भातील जे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते अपडेटसुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।